नमबुद्धाय जय भीम. आज 1 मे कामगार दिवस. कामगार हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतो घामाने भिजलेला चेहरा, कष्टाने वाकलेली पाठ आणि जगण्यासाठी चाललेली अखंड झुंज. पण या कामगारांना हक्क, सन्मान आणि न्याय कोणी दिला, कधी विचार केलाय का? तो एक माणूस होता ज्याने स्वतः आयुष्यात संघर्ष सहन केला, पण लाखो कामगारासाठी लढा उभा केला. तो माणूस म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 8 तास कामाचा नियम असो, कामगाराचे हक्क असोत किंवा समानतेचा विचार असोत, या सगळ्यामागे उभा आहे एक महान विचारवंत. आज कामगार दिनाच्या निमित्ताने चला जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारासाठी नेमकं काय केलं आणि का त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. तर चला मग आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय कामगार वर्गासाठी केलेले कार्य अमूल्य आहे. त्यांना खऱ्या अर्थाने भारतीय कामगाराचे मसीहा मानले जाते. 1942 ते 1946 या काळात व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात कामगार मंत्री असताना त्यांनी कामगाराच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. बाबासाहेबांनी कामगारासाठी काय केले याची सविस्तर माहिती आपण पाहूया. कामाचे तास 12 वरून 8 केले. पूर्वी कारखान्यात कामगारांना दिवसाला 10 ते 12 तास काम करावे लागत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार मंत्री असताना कामगार कायद्यात बदल करून कामाचे तास 12 वरून 8 तासावर आणले. यामुळे कामगारांना विश्रांती आणि कुटुंबासाठी वेळ मिळू लागला. महागाई भत्ता आणि हक्काची वेतन रजा केली. महागाईच्या निर्देशांकावर आधारित कामगारांना महागाई भत्ता मिळवून देण्याचा निर्णय बाबासाहेबांनी 1945 साली घेतला, ज्याचा फायदा आजही लाखो कामगारांना मिळतोय. तसेच कामावर असताना हक्काची भरपगारी रजा मिळवण्याची तरतूदही त्यांनी केली. महिला कामगारासाठी प्रसूती रजा. महिला कामगाराच्या कल्याणासाठी त्यांनी मॅटर्निटी बेनिफिट बिल आणले, ज्याद्वारे महिलांना प्रसूती काळात हक्काची रजा आणि आर्थिक मदत मिळण्याचा अधिकार मिळाला. पहा, महिलांसाठी बाबासाहेबांनी प्रसूती रजा, महिला कामगाराच्या कल्याणासाठी त्यांनी मॅटर्निटी बेनिफिट बिल आणले, ज्याद्वारे महिलांना प्रसूती काळात हक्काची रजा आणि आर्थिक मदत मिळण्याचा अधिकार मिळाला. भविष्य निर्वाह निधी. खाण कामगार आणि इतर कामगारासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF सुरू करण्याची तरतूद त्यांनी केली, जेणेकरून निवृत्तीनंतर कामगारांना आर्थिक स्थैर्य मिळेल. कामगार संघटनांना मान्यता आणि स्ट्राईकचा अधिकार मिळवून दिला. पहा, 8 नोव्हेंबर 1943 रोजी त्यांनी इंडियन ट्रेड युनियन्स अमेंडमेंट बिल आणून कामगार संघटनांना अनिवार्य मान्यता मिळवून दिली. तसेच कामगारांना त्यांच्या हक्कासाठी संप करण्याचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. भारतामध्ये नोकरदारासाठी आणि बेरोजगार तरुणासाठी रोजगार विनिमय केंद्र स्थापन करण्याचे दूरदृष्टीचे काम त्यांनी केले. कामगार संघटनाची पायाभरणी. 15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना केला. बाबासाहेबांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला, ज्याचे उद्दिष्ट कामगारांना न्याय मिळवून देणे हे होते. सुरक्षा आणि कल्याणकारी उपाय. कर्मचारी राज्य विमा. कामगाराच्या वैद्यकीय सुरक्षेसाठी ESI सारखी योजना त्यांनी सुरू करून दिली. कमी वेतनाविरुद्ध लढा. कामगारांना योग्य मंजुरी मिळावी यासाठी किमान वेतन कायदा आणला. कामगार सल्लागार समिती. कामगाराच्या समस्या सोडविण्यासाठी त्रिपक्षीय कामगार समिती स्थापन केली. थोडक्यात सांगायचे तर आज भारत कामगारांना जे काही हक्क, सन्मान आणि सुरक्षितता, उदाहरणार्थ 8 तासाचे काम, PF, प्रसूती रजा, महागाई भत्ता मिळत आहे, त्या सर्वांचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातला आहे. तर आपण पाहिले की आज कामगार दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारासाठी काय केलं आहे, त्यांचा कामगाराचे मसीहा कसे बनले
ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.